तुम्हाला पण पक्व शिकण्याची इच्छा आहे, पण शिकायला सुरुवात कुठून करावी? भजन वाजवायची इच्छा होते, पण भजनामध्ये कोणते बोल वाजवावे? युट्यूबवर तर भरपूर भांडवल पडलेलं आहे, युट्यूबवर भरपूर व्हिडिओ आहे, पण कोणता व्हिडिओ बघावा आणि कोणत्या व्हिडिओमधून काय शिकावं हे मोठं कन्फ्युजन आहे. भजनामध्ये वाजवायला बसल्यावर सुरुवातीला काय वाजावं, अभंग चालू झाल्यावरती काय वाजावं, त्यानंतर उठावण घेतल्यानंतर काय वाजवावं, हा पण मोठा प्रश्न आहे. सरपटी म्हणून काय वाजवावं, लग्गी म्हणून काय वाजवावं, हा एक मोठा प्रश्न आहे. त्याच पद्धतीने हरिपाठ वाजवायला बसल्यावर हरिपाठामध्ये कोणता बोल वाजवावा, कोणती लग्गी वाजवावी, हा एक मोठा प्रश्न आहे. सरपटी कोणती वाजवावी, हा तर खूप मोठा प्रश्न आहे. त्याच पद्धतीने कीर्तन वाजवायला बसल्यानंतर सुरुवातीला काय वाजवावं, रामकृष्ण हरीमध्ये काय वाजवावं, विठ्ठल विठ्ठल भजनामध्ये काय वाजवावं, त्याचप्रमाणे विठोबा रखमाईमध्ये व्हेरिएशन म्हणून काय वाजवावं, हा पण खूप मोठा प्रश्न आहे. त्याच पद्धतीने साधा भजनी ठेका म्हणून काय वाजवावं, हा तर आणखी मोठा प्रश्न आहे. त्याच पद्धतीने कीर्तनातील ज्ञानोबा तुकारामसाठी काय वाजवावं, ज्ञानदेव तुकारामसाठी काय वाजवावं, दिंडीतील ज्ञानोबा तुकारामसाठी काय वाजवावं, हा पण खूप मोठा प्रश्न आहे. दिंडीत जाण्याची इच्छा आहे, पक्कच वाजवावं वाटतंय, पण काय वाजवावं हा विषय डोळ्यासमोर आल्यावर मनामध्ये धाक निर्माण होतो, मनावर रोड येतो. काय वाजवावं हा तर खूप मोठा प्रश्न आहे, कारण बोल तर खूप झालेले आहे, पण वाजवायला गेल्यावरती त्या ठिकाणी बसत नाही, हा पण सगळ्यांचा मोठा प्रश्न आहे. त्याच पद्धतीने दिंडीमध्ये गेल्यावर काय वाजवायचं, हा पण मोठाच प्रश्न आहे. तर या सर्व प्रश्नाचे उत्तर आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलं आहे. तर रामकृष्ण हरी, मी निलेश वाणी पखवाजदास या युट्यूब चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक एक विषय सॉल्व्ह करणार आहे. व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे, क्षमा असावी, पण या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्व काही शंका आपण दूर करणार आहोत. जर तुम्हाला भजन, हरिपाठ आणि कीर्तन आणि दिंडी वगैरे वाजवायची असेल, त्यासाठी आपण आजचा एक स्पेशल बोल घेऊन आलो आहे. तर आपण थंबनेलवरती बघितलं असेल, फक्त एक बोल. हो, तुम्ही ऐकताय ते खरं आहे, फक्त एकच बोल तुम्ही सगळीकडे वाजवू शकता. सरपटी म्हणून तो बोल तुम्ही वाजवू शकता, लग्गी म्हणून सुद्धा तो बोल तुम्ही वाजवू शकता असा, आणि भजनी ठेका म्हणून सुद्धा तुम्ही तो बोल वाजवू शकता असा असणारा हा जो बोल आहे, जो परिपूर्ण आहे, सर्वत्र परिपूर्ण आहे, म्हणजे कुठेही वाजवलं तरी कशाची कमतरता दाखवणार नाही असा असणारा हा बोल आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. तर हा बोल अगोदर मी सांगतो कुठे कुठे चालतो, त्यानंतर आपण बोल शिकूया. तर हा बोल कुठे कुठे चालतो, सुरुवातीला जर तुम्ही नवीन पक्व शिकत असाल, नवीन वादक असाल, किंवा प्रौढ असाल, 35-40 वयाची व्यक्ती असाल, तर हा बोल सुद्धा तुमच्यासाठी एकदम उत्तम आहे. त्या ठिकाणी तुम्ही भजन वाजवायला नवीन आहात, हरिपाठ वाजवायला नवीन आहात, आता हा बोल कुठे कुठे वाजतो, मग नवीन वादकांसाठी सांगण्यासारखं आहे. तर हरिपाठामध्ये हा बोल लग्गी म्हणून वाजवा, सरपटी म्हणून वाजवा, एकपटमध्ये वाजवा, दुप्पटमध्ये वाजवा. त्याच पद्धतीने लग्गी म्हणून सुद्धा हा बोल तुम्ही वाजवू शकता. त्याच पद्धतीने हा बोल भजनामध्ये तुम्ही नवीन वादक आहात, भजनी ठेका झालेला नाही, कोणता बोल वाजवायचा तो विषय सोडून द्या, हा बोल तुम्ही भजनी ठेका म्हणून वाजवा. त्यानंतर उठावण मनाने घ्या किंवा युट्यूबला बघून घ्या, किंवा झालेली असेल तर ती घ्या, ती उठावण्या ठिकाणी वाजवा. आणि त्या उठावणीनंतर लग्गी म्हणून सुद्धा हा बोल वाजवा, दुप्पटमध्ये चौपटमध्ये हा बोल उठावण घेतल्यानंतर लग्गी म्हणून किंवा सरपटी म्हणून वाजवा. त्यानंतर हे झाले दोन प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. त्यानंतर कीर्तनातील जे विठ्ठल विठ्ठल येतं त्यामध्ये हा बोल सुद्धा चालतो, त्यामध्ये सुद्धा हा बोल वाजवा, एकदम परफेक्ट बसतं. त्यानंतर कीर्तनातील जो सरळ अभंग म्हटला जातो त्यासाठी सुद्धा हा बोल वाजवा. आपण प्रॅक्टिकली पण सांगणार आहोत, पण फक्त अगोदर सांगते मी हा बोल कुठे कुठे चालतो. व्हिडिओ स्किप करू नका, जेणेकरून तुम्हाला कन्फ्युजन होईल, कुठे वाजवायचं हे तर समजणार नाही, फक्त ऐकून काही समजत नाही. प्रॅक्टिकल ज्ञान घेतल्याशिवाय संपूर्ण ज्ञान मिळत नसतं, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. या ठिकाणी कीर्तनामध्ये विठोबा रखमाईसाठी नवीन व्हेरिएशन मध्ये हा बोल सुद्धा वाजवू शकते, इतका छान असा बोल आहे. त्यानंतर दिंडीतील ज्ञानोबा तुकाराम या बोलावर सुद्धा तुम्ही वाजवू शकता. कीर्तनातील ज्ञानदेव तुकाराम नुसतं धागी नत्ता आणि घी घेता या बोलावर वाजवण्यापेक्षा काहीतरी वेगळं त्यामध्ये ऍड केला, जेणेकरून ते ऐकण्यास गोड जाईल. त्याच नंतर आता इथपर्यंत झालं, ज्ञानदेव तुकाराम पर्यंत झालं, एवढ्या ठिकाणी हा बोल चालतोय. आता एवढं सगळं झालं तरी तुम्ही भारुड वाजवायला बसले, त्या ठिकाणी भानुदास एकनाथ वगैरे भजन म्हटलं जातं, त्या ठिकाणी हा बोल सुद्धा तुम्ही वाजवू शकता.
हा बोल लग्गीवर वाजवला तरी चालेल त्या ठिकाणी, भारुडाच्या ठिकाणी लग्गीवर वाजवला तरी चालेल आणि थापेवर वाजवला आणि सरपटीवर वाजवला तरी चालेल, असा असणार हा खास बोल आहे. त्याच पद्धतीने आणखी सांगायचं ठरलं तर हा बोल चौपटमध्ये वाजवला, दुप्पटमध्ये वाजवला तरी सुद्धा चालतो. एवढ्या ठिकाणी हा बोल बसतोय, म्हणजे हा बोल तुम्ही शिकायला काही हरकत नाही. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बोल खूप छान आहे, आपण लगेच सांगणार आहे. बोल हा कुठे कुठे बसतो हे का सांगितलं, कारण एकच बोल जर शिकले तर तुम्ही एवढं काही वाजवू शकता. मग तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला काही अडचण नाहीये. तर काय होतंय, युट्यूबवर खूप सारे व्हिडिओ मिळतात हे, पण काय होतंय बोल बसवायला गेलं की टाळीत येत नाही, टाळीत बसवायला गेलं की बोल कसा आहे ते समजत नाही. पण आपला व्हिडिओ असा आहे, बोल तर एकदम छोटा आहे, सगळ्यांना समजेल असं आहे. टाळी तर बसवायची गरज नाही, काही गरज नाही. लग्गीवर वाजवा, थापीवर वाजवा आणि सरपटीवर वाजवा, दुप्पट वाजवा किंवा चौपट वाजवा, अशा प्रकारचा आपला बोल आहे. तर लगेच आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आता तुम्हाला समजलं असेल बोल कुठे कुठे वाजवायचा. एक तुम्हाला डेमो म्हणून मी थोडं थोडं सांगून किंवा म्हणून वाजवून दाखवतो, जेणेकरून तुम्हाला खात्री पटेल हा बोल त्या ठिकाणी परफेक्ट बसतोय. सुरुवातीला आपण हरिपाठापासून सुरुवात करूया. तर रामकृष्ण हरी, आपण आता हरिपाठाला सुरुवात करूया. हरिपाठामध्ये मी तुम्हाला एक लाईन म्हणून हा बोल वाजवून दाखवतो. त्यानंतर भजनाचा भजनी ठेक्याच्या जागी साधा भजनी ठेका म्हणून हा बोल वाजवून दाखवतो. त्यानंतर उठावळ घेऊन लग्गी सरपटी म्हणून हा बोल वाजवून दाखवतो. त्यानंतर विठोबा रखमाई म्हणून वाजवून दाखवतो. त्याच नंतर ज्ञानदेव तुकाराम म्हणून वाजवून दाखवतो. त्याच नंतर ज्ञानोबा तुकाराम म्हणून वाजवून दाखवतो. त्याच नंतर भानुदास एकनाथ म्हणून मी वाजवून दाखवतो. लग्गीवर वाजवून दाखवतो, सरपटीवर वाजवून दाखवतो. आता लक्ष द्या फक्त, तोच बोल वाजणार आहे सरपटीवर आणि लग्गीवर. हरिपाठात पण, भजनात पण, विठोबा रखमाईत पण, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम आणि भानुदास एकनाथ या सर्वांवर आणि भजनात सर्व लग्गी आणि सरपटीवर हाच बोल वाजणार आहे. त्यामुळे लक्षपूर्वक ऐका. आता मी स्टेप बाय स्टेप घेत आहे, मी थांबत नाहीये. तर मी फक्त म्हणणं चेंज करतोय आणि बोल पण चेंज होणार आहे. तोच बोल आहे, फक्त लग्गी आणि सरपटीमध्ये वाजणार आहे. तर हरिपाठापासून सुरुवात करतो डायरेक्ट भानुदास एकनाथ पर्यंत. सुंदर ते ध्यान या पद्धतीने गुप्तवर सुद्धा वाजवू शकतो. सांगायचं राहिलं होतं म्हणून सांगितलं. त्यानंतर आता भजनामध्ये एक एक घेऊ. हरिपाठ, भजन, विठोबा रखमाई, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम आणि भानुदास एकनाथ. सुंदर ते ध्यान उभा. आता असं नाही की ह्या चालीवर बसणारे कोणती चालू असू द्या त्या ठिकाणी वाजवू शकतात. सुंदर ते ध्यान उभा चाल कोणती असू द्या, हीच लग्गी हाच बोल वाजवा. त्यानंतर विठोबा आता विठोबा रखमाईमध्ये स्पेशल त्याच्यावर वाजवणार नाही, व्हेरिएशन म्हणून सांगते. विठोबा रखमाई या पद्धती झालं विठोबा रखमाई. त्यानंतर आता काय काय सांगितलं ती लक्षात नाही राहिले, तर जेवढं आठवते तेवढी घेऊया. त्यानंतर आपण ज्ञानोबा तुकारामकडे वळूया. ज्ञानोबा ज्ञानोबा तुकाराम आपण भजनाची एक स्टेप राहिली
राहिली आपली की सरपटीमध्ये वाजून दाखवायचं आहे. सुंदर ते ध्यान तीच चाल घेतोय. सुंदर ते ध्यान दूर झाली तुमची. त्यामध्ये परत आपण रिव्ह्यू घेऊन हरिपाठामध्ये सुद्धा दुप्पटमध्ये कसं वाजवायचं ते पण सांगूया. एक एक टॉपिक सॉल्व्ह करूया. आता ज्ञानदेव तुकाराम मध्ये व्हेरिएशन म्हणून वाजवायचं सांगते फक्त. ज्ञानदेव तुकाराम या पद्धतीने. आता कीर्तनातील विठ्ठल विठ्ठल वाजवायचं. आता त्यानंतर भांडदास येतात, यावर लग्गीमध्ये वाजवा किंवा सरपटमध्ये वाजवा, एकदम भारी वाजते. भांडदास तर या पद्धतीने एवढ्या ठिकाणी चालणारा हा एक बोल आहे. आता एक थोडं राहिलं होतं हरिपाठामध्ये दुप्पटमध्ये सरपटीमध्ये कसं वाजवायचं ते सांगतो आणि बोलाचे अक्षर घेऊया. आणि अजून एक प्रकार म्हणजे उठावण घेऊन सरपटीमध्येच कसं वाजतं ते बघा. सुंदर ते ध्यान सुंदर ते ध्यान उभावटे वाजवता आला तर बरं का, म्हणजे वाजवता आला पाहिजे. बसतात तर आहे, बोल तर बसतोच, फक्त वाजवता आला पाहिजे. आता एवढं झालं, फक्त उठावून घेऊन हाच बोल वाजून दाखवतो. तर या पद्धतीचा हा बोल आहे. तर असेच बोल शिकायचे असेल, स्पेशल बोल शिकायचे असेल याच्यापेक्षाही भारी, तर आपल्या चॅनलवरती मेंबरशिप चालू झालेली आहे. त्यामध्ये जॉईन बटनवर क्लिक करून 119 रुपये भरून तुम्ही मंथली चांगले बोल तुम्ही शिकू शकता. तर आपल्या व्हिडिओचा आत्ताचा बोल या एवढ्या सगळ्या ठिकाणी वाजणारा जो बोल आहे त्या बोलाचे आपण आता अक्षर सांगूया. बोलाचे अक्षर आहेत धा धिट धागे तिट धा तिट तागे तिट. एवढा छोटा असणारा बोल, फक्त 14 अक्षराचा बोल एवढ्या ठिकाणी वाजतो, म्हणजे कमाल आहे खरंच. सिक्रेट आपण जे थंबनेल मध्ये सांगितलं की सुपर आणि सिक्रेट म्हणजेच गुपित म्हणजे रहस्यमय हा बोल आहे. असं या बोलाचं आपण आज गुपित म्हणजे जे गोपनीय बोल आहे, रहस्य आहे, उघड केलेलं आहे. तर अक्षर समजावून घ्या आणि हा रहस्यमय बोल, गुपित बोल कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. असेच गुपित असणारे लपून बसलेले बोल शिकायचे असतात आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. कमेंट मध्ये नक्की सांगा बोल कसं वाटलं. व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे मला माहिती आहे, एवढं सगळं एका बोलावर डिपेंड आहे, अवलंबून आहे, हे तुम्हाला आजपर्यंत कोणी सांगितलेलं नसेल, म्हणून हा व्हिडिओ थोडा लांब झालेला आहे. तर बोलायचे अक्षर समजावून घ्या. एकदा समजावून सांगतो, एकदा पप्पाजवळ सांगतो, एकदा म्हणून दाखवतो. तर अक्षर आहे धा धिट्ट धागे तिट्ट धा तिट्ट तागे तिट्ट. या पद्धतीचा बोल आहे. अक्षर आता समजावून घ्या. धा धी अ धा ए टी ट
बोल बसणार आहे. आता लग्गीवर कसं वाजवायचं ते एकदा बघा आणि व्हिडिओचं आपण एंड करूया. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. तर आता लग्गीवर कसं वाजवायचं आहे, धा धिट्ट धागी तिट्ट धा तिट्ट धागी. धुमाकडे जसं सरपटीवर वाजवलं तसं धुमाकडे वरती वाजवायचं आहे. आणि चाटीवर फक्त एका बोटावर वाजवायचं आहे, दुसरं कोणतंही बोट ऍड करायचं नाही, फक्त चाटीवर वाजवायचं आहे. धा धिट्ट धागी तिट्ट. परत बघा, धा धा धिट्ट धागे तिट्ट आणि धा तिट्ट धा तिट्ट धागे. या पद्धतीने चॅटीवर सुद्धा भारी वाजतो. या पद्धतीने आजच्या व्हिडिओ मधला आपला रहस्यमय गुपित असा असणारा बोल आपण तुमच्या समोर उघड केलेला आहे. तर आपला गुपित बोल कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा. नवीन नवीन बोल शिकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.